नमस्कार भावांनो, माझं नाव राकेश भगत आणि तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत आहे। आजचा विषय काय आहे मित्रांनो, आता मागे मी एक व्हिडिओ पोस्ट केली, ते व्हिडिओ तर तुम्ही पाहिलीच असेल। त्या व्हिडिओमध्ये एका मित्राने एवढी भारी कमेंट केली मित्रांनो, ती कमेंट वाचूनच मला एवढं मस्त वाटलं की विषय बोलायला पुढे जागाच राहिली नाही। मित्रांनो, विषय असा झाला की आता 2 दिवसापूर्वी जे मैदान झालं त्या मैदानामध्ये बकासूर गटाला पळतानाच बकासूरच्या पायाला काहीतरी विजा झाली होती, पाय मुरगळला असेल, काय झालं असेल मित्रांनो नाही का। तरी सुद्धा बकासूरचा पाय मुरगळला हे त्यांना कळलं नाही आणि त्यानंतर सुद्धा सीमेला जेव्हा बकासूर पळाय गेला तेव्हा त्यांना ते कळलं आणि 3 पायावरती पळून सुद्धा त्या मैदानात बकासूरनं दुसरा नंबर मित्रांनो काढला। मग ह्याला केवढं मोठं वैशिष्ट्य म्हणलं तर काही चुकीचं नाही आणि लोक म्हणतात की बकासूर संपला, बकासूर हे झालं, बकासूरचं ते झालं। पण तुम्हा सर्वांना तर माहीतच असेल बकासूर विषय, पण ज्या लोकांना माहिती नाही त्या लोकांसाठी मी एक विषय तुम्हाला आज सांगतो, नक्की ध्यानानं ऐका। नुसते कमेंट करून विषय संपून टाकायचा असं काही नसतो नाही का। कोण कोण तर म्हणते बकासूर तुझा बाप आहे का, बकासूर माझा बाप नाही, अख्ख्या महाराष्ट्राचा बाप आहे बकासूर आणि मथुर, हे ध्यानात ठेवायची पहिली गोष्ट। तर मित्रांनो, विषय असा आहे की बकासूर 3 पायावर पळून सुद्धा दुसरा नंबर आला, ते मैदान तर तुम्ही बघितलंच असेल, बरोबर आहे। पण बकासूरचं काय होतंय आता जरा माग, आता जे ते म्हणतंय की आता नाही का संभाजीनगरचा नंदी त्याची विक्री झाली, असं झालं तसं झालं। हो ठीक आहे, झाली, सगळं मान्य आहे, पण बकासूर रोज म्हटलं तरी मैदानात पळतो, हे ध्यानात ठेवा। काय करतो बकासूर, रोज एका मैदानात म्हणलं तरी पळतो, एवढा गस्ट लागतो पळायला आणि त्यानंतर सुद्धा नंबर काढायला लागतो। कितीही झालं तरी तो नंदी कधीतरी थोडासा नंदी थोडा माघार घेतो आणि घेतल्यानंतर जेव्हा कमबॅक करतो ना तेव्हा तो कुणाच्याच हाताला लागत नाही, हे सुद्धा ध्यानात ठेवायचं। बकासूरचा आता पाय मुरगळल्यामुळे बकासूर आता कमीत कमीत आपल्याला 10 ते 15 दिवस मैदानावर दिसणार नाही मला असं वाटतंय, पण लवकर बरा होईल वाघ आपला, एवढं पण मला मनापासून वाटतंय। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा वाघ बरा होईल आणि जेव्हा मैदानात येईल त्या मैदानात आपल्याला मथुर आणि बकासूरच दिसावा अशी माझी इच्छा आहे आणि पूर्ण महाराष्ट्राची पण तेच इच्छा आहे। आणि त्या गाडीवर आपल्याला विठ्ठल नाना ड्रायव्हरच दिसले पाहिजेत, एवढीच आपली सर्वांची इच्छा आहे। आणि बकासूर विषयी जे वाईट बोलतात त्यांना माझ्याकडनं एकच सांगणं आहे, तुम्ही कमेंट करताना फक्त आहे ना बकासूर विषयी कमेंट करताना त्या तुमच्या ज्या ID वरनं कमेंट करताय त्या ID वर स्वतःचा फोटो ठेवा आणि मग कमेंट करून दाखवा, बघूया कुणाच्यात किती दम आहे तो, मग करा कमेंट। काय काय लोक तर म्हणतात तुझा चॅनलच गायब करून टाकीन, आता माझा चॅनल गायब कराय त्याला 10 जन्म घेऊन यायला लागतील तेव्हा गायब करेल। अरे बकासूर आणि मथुर ही जोडी आता पळली ना, त्या गाडीवर जर विठ्ठल नानाच बसणार आहे आणि विठ्ठल नाना बसले जर 1 नंबर नाही आला ना तर मी स्वतःच YouTube चॅनल गायब करून टाकीन YouTubeवरनं, मला गरज नाही, ध्यानात आलं का। पण बकासूर विषय आता भरपूर YouTubeवर काय पण बोलत होते, त्यामुळं हा विषय मी बकासूरचा काढला, ध्यानात आलं का। कारण मी बकासूरचा कट्टर प्रेमी आहे, बकासूर आणि मथुरचा आणि आपला सर्जा, हे ध्यानात ठेवायचं। बकासूरचा इतिहास बघा तुम्ही, बकासूर आणि आपला सोन्या 50-50 किती जबरदस्त हिंद केसरीचं मैदान त्यांनी मारलं आणि ते मैदान मारले की लगेच दुसरं मैदान सुद्धा बकासूरनं दुसऱ्याच दिवशी डबल हिंद केसरी झाला। हे किताब यासाठी केस पांढरी झाली लोकांची आणि तुम्ही लागला माप काढाय बकासूरची। तर असो मित्रांनो, आपला बकासूर लवकर बरा होईल आणि आपला वाघ लवकर कमबॅक करणार आहे मैदानामध्ये। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो, आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काय सांगायचं माझ्याकडनं जर राहिलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।